कोणता चक्र येतो? स्वादिष्ट नाभी नाभी सुरक्षा आगे चक्र लगाओ रंग माताजींनी म्हटलं की माताजी स्वतः आदिशक्ती असून स्वतः मीठ पाण्याचे फक्त काही शरीरांना सवय लागली पाहिजे मीठ पाण्याची. तर आपल्यासाठी मीठ पाणी किती आवश्यक आहे की स्वतः आदिशक्ती आपल्यासाठी मीठ पाणी करत आहे. तर मीठ पाणी केल्याने आपल्याला फायदे काय होतात की आपल्याला अभ्यास वगैरे करतोय आपण तर आपला अभ्यास चांगला होतो, आपले स्वस्थ चांगले राहतात, आपले चक्र शुद्ध होतात. जर तुम्ही दिवसभर खेळत आहात, अभ्यास करून थकून गेलेले आहात तर ते थकवा काढण्यासाठी आपल्याला मीठ पाणी करणं फार आवश्यक आहे. आणखी कधी काही निगेटिव्हिटीज आपल्याला अटॅक करतात. तर निगेटिव्हिटीजला आपल्या बॉडीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मीठ पाणी करणं फार आवश्यक आहे. तर आणि मीठ पाणी नंतर कमीत कमी 5 मिनिटं दररोज बसलो पाहिजे. कारण की ध्यान केल्याने आपल्याला काही आपले चक्र शुद्ध होतात आणि आपल्या काही क्वालिटीज उघडतात. जसं की मूलाधार चक्राचे ज्या क्वालिटीज आहेत तर त्याचे गुण जे आहेत ते आहे विजडम आणि प्युरिटी. त्याच्याने आपल्याला आपल्या बालपणात खूप मदत होतं. त्यानंतर स्वादिष्टांचा आहे रचनात्मक म्हणजे क्रिएटिव्हिटी. आपण डान्स करतो, म्युझिक आपण पेंटिंग करतो की आपण काही करतो त्याच्यामुळे ते आपल्याला मदत करतं. त्यानंतर नाभीचा आहे संतोष आणि शेअरिंग म्हणजे आपण जर आपल्याकडे चॉकलेट वगैरे असेल तर आपण ती शेअर केली पाहिजे सगळ्यांसोबत आणि आपल्याला जेवढं भेटलं ना आपण त्याला संतुष्ट राहायला पाहिजे. त्यानंतर अनाहतचा आहे आणि आत्मविश्वास. आपण जर कधी एक्झामला जातो तर आपण कधी कधी घाबरून जातो की पेपर चांगला जाईल नाही जाईल, आपला चांगला नाही झालेला नसतो. तर आपल्याला मेडिटेशन केल्याने आपल्याला भीती वाटत नाही, आपल्यामध्ये ते क्वालिटीज येऊन जातात की पेपर तयारी चांगली होते आणि आपल्याला भीती वाटत नाही. त्याच्यानंतर विशुद्धी चक्राचे आहे सामूहिकता आणि मधुरवाणी. म्हणजे आपण लोकांशी फार खेळायला लागतो, त्यांच्यासोबत खेळायला लागतो आणि कोणतेही वाईट शब्द आपल्या तोंडातून काढत नाही. आपण सगळ्यांशी चांगलं वागतो. नंतर आज्ञा चक्राचं आहे क्षमा आणि करुणा. म्हणजे आपण त्यांना क्षमा करायला पाहिजे आणि आपण एखाद्या गरजू व्यक्तीची आपण मदत करायला पाहिजे. त्यानंतर सहस्रार. आतापर्यंत जेवढेही गुण तुम्ही ऐकले ते सगळे सहस्राराच्या आतमध्ये पण येतात आणि आनंद. तर हे सगळे गुण आपल्यामध्ये जर असतील तरच आपण एक सेलिब्रिटी बनू शकतो चांगले. श्रीमाताजींचे एका स्पीचचं वाक्य आहे की जर तुम्ही दररोज ध्यान नाही कराल श्रीमाताजी तुम्हाला कधीही मदत करणार नाही. श्रीमाताजींनी स्वतः म्हटलेलं आहे. तर तुम्हाला दररोज ध्यान आणि मीठ पाणी कमीत कमी एकदा तरी दिवसातून करायला पाहिजे. जय श्री महाराज. मीठ पाण्याबद्दल काय सांगितलं होतं अगर आपण हररोज मीठ पाणी करू तर मग आपल्या अभ्यासामध्ये चांगलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्याला आतमध्ये पण चांगलं थोडं
माझ्या सेंटरचं नाव सिरसी. तेव्हा मला खूप चांगलं वाटतं, खूप शांती मिळते. माझे नाव निशाला शिकवले. मी सिरसी सेंटरची मी रोज सकाळी ध्यान करते. त्याची माझा संपूर्ण दिवस चांगला जातो. माझं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढते. ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते. ध्यान केल्याने एका जागेवर आपण आपलं मन केंद्रित करू शकतो. आपलं मन इकडे तिकडे आपल्याला ज्या जागेवर आपलं मन लावायचं आहे त्या जागेवर आपण ते कॉन्सन्ट्रेट करू शकतो. माझे नाव अनुष्का आकडे. माझं सेंटर मेडकाबाद. मी जेव्हा ध्यान करतो तेव्हा माझं संपूर्ण दिवस चांगलं जाते आणि माझा अभ्यास चांगला होतो. माझे नाव विद्या. मी उमेद सेंटरमध्ये आहे. जेव्हा कधी ध्यान करते तेव्हा मला खूप शांत वाटते आणि माझ्या अभ्यासाचे लक्ष जाते, कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि ज्याच्यामध्ये माझं पहिले लक्ष नाही जात, ध्यान केल्यानंतर माझं त्याच्यामध्ये लक्ष जाते. थँक्यू. आणि मला खूप छान वाटतं, कारण की टिप्पणी केल्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन मला अभ्यासमध्ये खूप छान लागतं आणि ज्या विषयावर माझं लक्ष नाही आहे म्हणजे जे माझं वीक आहे सब्जेक्ट ते पण माझे छान तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा.
खुशियों की मार। इस उम्मीद के साथ भूल के सारे गम, इस उम्मीद के साथ भूल के सारे गम आप हम सभी करते हैं इस सेमिनार का वेलकम, इस सेमिनार का वेलकम। बच्चों, आज का सेमिनार किस लिए आयोजित किया है, क्या आपको पता है? आज के सेमिनार में हम बहुत कुछ एक्टिविटीज सीखने वाले हैं। किसको किसको एक्टिविटी पसंद है? तो हम सभी शांति से बैठकर आज का सेमिनार सुनेंगे। आज के सेमिनार की शुरुआत हम दीदी के ध्यान के साथ करेंगे। गणेशा 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 जय जय श्री गणेशा अंता कबीरा गज गणका कबीरा जो रोज फूड शो करता है और स्कूल जाने से पहले फूड शो कौन करता है? बच्चे से ऊपर कीजिए। तो देखिए, फूड शो हमें क्यों करना चाहिए? क्योंकि दिन भर बहुत सारे काम करते हैं, जैसे कि स्कूल जाते हैं, पढ़ाई करते हैं, टीवी देखते हैं, मोबाइल देखते हैं या फिर ट्यूशन को जाते हैं, तो हम बहुत थक जाते हैं। तो ये थकान दूर करने के लिए और हमारे आंखों के माध्यम से और हमारे बोलने के माध्यम से कभी कभी हमारे अंदर
नकारात्मक शक्ति आ जाती है। तो ये थकान और ये नकारात्मक शक्ति दूर करने के लिए हमें नमक पानी करना कंपल्सरी है। और अगर हम नमक पानी सोने से पहले करेंगे तो हमें बहुत अच्छी नींद आएगी और हम सुबह ध्यान के लिए जल्दी उठ पाएंगे। इससे हमारे सारे चक्र, सारी नाड़ियाँ क्लीन हो जाएगी, हमें अच्छा लगेगा, हमें फ्रेश लगेगा। तो इसलिए हमें नमक पानी करना आवश्यक है। जय श्री माता। अब हम फूड शो रोज करते हैं, तो आपको लगता है कि फूड शो करने से आपको कुछ बेनिफिट्स हो रहे हैं? बताओ, कौन बताएगा क्या बेनिफिट्स होते हैं फूड शो करने से? हमारा घर पे आता हूँ स्कूल से या फिर जब मैं फूड शो करता हूँ तो थोड़ा रिलैक्स हो जाता है। मतलब ऐसा लगता है कि अभी सो जाऊँ, मैं बहुत रिलैक्स लगता है, थकावट दूर हो जाती है। श्री माँ को मैं प्रेयर भी करता हूँ उस टाइम पे, सर्वशिष्य बोलता हूँ, प्रेयर करता हूँ कि मेरे अंदर के सारे दुख बाधा निकाल दीजिए श्री महाराज, इसमें दुख पानी से। तो उस टाइम पे ऐसा लगता है कि अभी सो जाऊँ, मैं नमक पानी फेंक देता हूँ, सो जाऊँ, मैं बहुत अच्छा लगता है। भैया ने इतना अच्छा बताया कि अभी हम सब श्री माता जी के बच्चे हैं, लेकिन जब हम बाहर जाते हैं, हम स्कूल जाते हैं, तो आप सभी को पता है हम स्कूल जाते हैं, मस्ती करते हैं, फिर हमारे किसी से झगड़ा भी हो जाता है कभी कभी। तो क्या होता है, आगे वाले की जो नेगेटिविटी है वो हमारे अंदर आ जाती है ना फिर, क्योंकि हम तो प्योर सोल है, हम श्री माता जी के बच्चे हैं, तो जो नेगेटिविटी हमारे अंदर आ जाती है, फिर उससे क्या होता है कि हमारा कॉन्सेंट्रेशन डिस्टर्ब हो जाता है। हम कहीं पे हम ध्यान करते हैं तो हम ध्यान तो करते हैं, लेकिन हमारा जो माइंड है वो कहीं और ही होता है। अगर झगड़ा करके आया तो वो वही पर्सन के साथ रहेगा कि आज मेरा झगड़ा हुआ, आज ये हुआ, वो हुआ, तो हमें एक कॉन्सेंट्रेशन नहीं होती, हमारे दिमाग को शांत फील नहीं होगा, और शांत फील नहीं होगा तो नींद नहीं आएगी, पढ़ाई नहीं होगी, और हम चिड़चिड़ा फील करते हैं ना, करते हैं। हम स्कूल से आते हैं तो करते ही, मैं खुद भी करती हूँ। फिर अभी ये हो रहा है तो हमें क्या करना चाहिए इसके बाद? हमें रोज नमक पानी करना चाहिए, रोज। मतलब ऐसा जरूरी नहीं है कि हमें, अच्छा आप बताइए पहले कि नमक पानी कितने देर करना चाहिए? मतलब हमें मेडिटेशन कैसे करना है, हमें पहले बंधन लेना है, फिर हमें रिलैक्स होकर अपने दोनों हाथ श्री माता जी के तरफ करने हैं। विशुद्धि चक्र के पेटल 16, विशुद्धि चक्र की क्वालिटी कलेक्टिविटी, विशुद्धि चक्र का एलिमेंट स्काई और विशुद्धि चक्र का बीज मंत्र भव। अभी ये जो मैंने बताया कौन बताएगा यहाँ पे? चक्र के देवता, विशुद्धि चक्र के देवता श्री राधा कृष्ण है। उसका कलर ब्लू है, उसकी पेटल 16 है, एलिमेंट स्काई है, बीज मंत्र। मूलाधार चक्र का देवता श्री गणेश जी, मूलाधार चक्र के गुण अबोधिता, मूलाधार चक्र के पंखुड़ी 4, मूलाधार चक्र के कलर डार्क रेड, मूलाधार चक्र के बीज मंत्र लव। दूसरा चक्र स्वादिष्ठान, देवता ब्रह्मदेव सरस्वती, कलर येलो, पेटल्स 6, क्वालिटी समाधान, बीज मंत्र वम। जय श्री माता जी। नाभि, अनाहत, विशुद्धि, आज्ञा, सहस्रार, भवसागर। व्हेरी गुड। विशुद्धी चक्र, कोणता चक्र? हाँ, थांब 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 थांब, एक 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 तिथे नको ना उनका ओके। इकडे बघ बेटा, योग ओके स्टार्ट। पहला चक्र मूलाधार, देवता श्री गणेश, रंग लाल, गुण अबोधिता, तत्व पृथ्वी, बीज मंत्र लव।
जय श्रीमाता. दूसरा चक्र स्वादिष्टान ब्रह्मदेव सरस्वती पीला रचनात्मक अग्नि वम. जय श्रीमाता. श्री लक्ष्मी विष्णु हरा समाधान पाणी रव. देवता श्री दुर्गा माता जगदंबा रंग गहरा लाल सुरक्षा का भाव तत्व आकाश बीज मंत्र यम. जय माता. पांचवा 5 नंबर चक्र विशुद्धि श्री राधा कृष्ण मीला सामूहिकता वायु हम. जय श्री माता. त्याचे देवता श्री मेरी जीसस सफेद शब आकाश उसके देवता श्री परमपूज्य माता जी निर्मला देवी और उसका रंग रेनबो है और कुल आनंद. तत्व उसका चैतन्य है और बीज मंत्र ओम. श्री गणेश अभी है इसका कलर ग्रीन है. जय श्री माता. चौथा चक्र अनाहत पाकड़ी श्री श्री जगदम्बा श्री जगदम्बा. वेरी गुड. क्लॅप. आज्ञा चक्र कलर वाईट देवता श्री जीजस मेरी 2. जय श्री माता. श्री माताजी कलर रेड कलर रेनबो कलर वाईट देवी देवता मेरी माता. जय श्री जय श्री माताजी. सातवा चक्र सातवा चक्र संस्थान देवी देवता श्री माताजी कलर रेनबो पेटल्स 1000